सत्य का साहस। नागपूर महानगरपालिका निवडणूक 2000 साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आता रिंगणात उतरले आहेत। प्रभाग क्रमांक 14 मधून सौ करुणा सिद्धार्थ घरडे यांना पक्षाने संधी दिली आहे। यावेळी तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह घेऊन हे उमेदवार मतदारांच्या भेटीला जात आहे। या प्रभागांच्या विकासासाठी पक्षाने महत्त्वाची आश्वासने दिली आहेत, ज्यामध्ये प्रमुख आहेत अत्याधुनिक ई वाचनालय उभारणे, आरोग्यासाठी हायटेक ग्रीन जिम आणि व्यायामाच्या सुविधा, परिसराचे सुशोभीकरण तसेच ड्रेनेज लाईन आणि फुटपाथाची कामे मार्गी लावणे या समस्यावर विशेष लक्ष असणार असे सांगितले आहे। हिंदी मराठीत बोला। दोन्ही बोलतो। हिंदीतच बोला। हिंदी बोलतो मराठी नाही, मी मराठीतच बोलतो। ताई, आता ओव्हरऑल 2च दिवस उरलेले आहे, तुम्ही पूर्ण प्रभागात फिरत आहे, प्रभागाच्या समस्या पाहताय, ओव्हरऑल कसा प्रतिसाद मिळत आहे आता? दादा, सर्वात प्रथम तर सगळ्यांना माझा जय भीम। पूर्ण प्रभागात मी फिरत आहे, प्रभागामध्ये मला छान प्रतिसाद मिळत आहेत, लोक माझ्या सोबत आहेत आणि मला जनतेचा खूप आशीर्वाद आहे आणि मी चाहते की जनता माझ्या सोबत अशीच राहिली पाहिजे। ताई, एक मुख्य गोष्ट अशी आहे की बेरोजगारी। हो, नागपूर राव, विदर्भ राव, महानगरपालिका इतक्या वर्षापासून बंद होतं, आता याच्यानंतर जे आहे कितीतरी जागा अशा रिक्त अजूनही पडलेल्या महानगरपालिकांकडे, त्याच्यावर काय विजन राहणार आहे? सर, जर मी निवडून आले तर सगळ्यात आधी बेरोजगारी आहे, ते बेरोजगारीवर माझं सर्वप्रथम प्राधान्य राहणार आहे। कारण की असे खूप सारे व्यक्ती आहेत, मुलं आहेत जे ज्यांना रोजगार नाही, ते कुठेतरी वेगळ्या दिशेने जात आहेत, त्यांना रोजगार मिळेल तर ते आपले कामं करतील, आपला घर परिवार चांगल्याने सुरळीत चालू करतील। आणि मला तर असं वाटतं की बेरोजगार ही खूप मोठी म्हणजे समस्या आहे। कारण की रोजगार नसल्यामुळे काय होते की घर पूर्ण विस्कटून जाते, रोजगार नाही आहे, काही कामधंदे नाही आहेत, घरात कसं होईल काय होईल हा सगळ्यांचा उद्देश राहते। आणि रोजगार मिळाला तर तो व्यक्ती आहे की घर आपलं सांभाळेल, आपलं सगळं संसार व्यवस्थित करेल, मुलाबाळांना शिक्षण देईल, तर सगळ्यात प्रथम माझं रोजगारावर हे राहणार आहे। ताई, एक अजून मूलभूत समस्या असते, पाणी आहे, रस्ते आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, नंतर शिक्षण, याच्यावर कशा प्रकारचं विजन आहे? शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे आजकाल, तर याच्यावर काय फोकस राहणार? शिक्षण तर फार महत्त्वाचं आहे सर, शिक्षणाशिवाय तर काही पर्याय नाही। बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे, संघर्ष करा, संघटित राहा, आणि शिक्षण शिकल्याशिवाय आमचं काही होणार नाही। सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य राहणार आहे सर, गव्हर्नमेंटची जी कॉर्पोरेशनची शाळा बंद झालेल्या आहेत त्या शाळांवर माझं सगळ्यात जास्त हे राहणार आहे। ती शाळा उघडण्याचा आम्ही आणि मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्या आणि तिथपर्यंत नेण्याचा आमचं सगळ्यात पहिल्यांदा हे राहील माझं। आणि शिक्षणाकडे तर मी कारण की मी एक खूप गरीब घरातून निघालेली बाई आहे। शिक्षणामुळे मला माहिती आहे की शिक्षण नसलं तर काहीच नसतं, शिक्षण आहे तर सगळं काही आहे सर।